आज प्रभाग क्रमांक 7 मध्ये आत्मारामजी पुरस्वानी, जयराजजी मनोजा यांच्या निमंत्रणावरून मी इथे आलो आणि प्रभाग क्रमांक 7 मध्ये भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार अ मधून सोनाली नाईक, ब मधून सुशील पडोळे, क मधून शोभनाजी देशमुख, ड मधून माजी नगरसेवक आणि आता होणारे नगरसेवक श्रीचंद तेजवानी हे कमळाचे चिन्ह घेऊन उभे आहे. अमरावती शहराचा संपूर्ण विकास करण्याकरता प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या माध्यमातून निधी निश्चितपणे प्राप्त होईल. त्यासोबतच दुसरा महत्वाचा प्रश्न, अमरावती शहराच्या विकासासोबतच सुरक्षा महत्वाची आहे. आपल्या माता भगिनीची, गोमातेची सुरक्षा आवश्यक आहे आणि बाकीचे सर्व पक्ष संपूर्णतः मुस्लिम लांगुल चालन करण्यात अतिशय व्यस्त आहे. त्यांना मुस्लिम महापौर झाला, MDMA चा धंदा करणारा महापौर झाला तर त्यांना आनंद आहे, परंतु सर्वांच्या सुरक्षिततेसाठी, अमरावतीच्या विकासासाठी भारतीय जनता पक्षाचा हिंदू महापौर होणं अतिशय आवश्यक आहे. आणि म्हणून हे चारही नगरसेवक कमळाच्या चिन्हाचं बटन दाबून निवडून देण्याचं आवाहन मी करतो. त्यासोबतच जयराजजी मनोजा आणि आत्मारामजी पुरस्वानी, श्रीचंदजी तेजवानी यांनी सातत्यानं मागणी केलेली आहे की भगवान झुलेलालचं मंदिर व्हावं. आणि मी तुम्हाला संसद खासदार या नात्यानं आश्वस्त करतो की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वैशिष्ट्यपूर्ण निधीमधून तसेच माझ्या खासदार निधीमधून एक भव्य भगवान झुलेलाल यांचं मंदिर इथे निर्माण होईल आणि भगवान झुलेलाल यांचे आशीर्वाद सातत्यानं भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आहे. आणि म्हणून एक वेळा जय जयकार करूया भगवान झुलेलाल यांचा. भगवान झुलेलाल की जय. आयो लाल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.